होता. आता कोणाला नरकात जायची आवश्यकता नाही आहे. आता पुष्कळ जण जे माझ्या विश्वास ठेवतील ते आता स्वर्गात जातील. प्रियानो, या रोमी लोकांना वाटलं, या यहुदी लोकांना वाटलं की येशू ख्रिस्ताला कुसावर टाकलं, मारलं म्हणजे त्याची सर्व स्टोरी संपली. पण स्टोरी संपली नाही. त्याची स्टोरी जी आहे कुसापासून सुरू झाली. तेव्हा तो फक्त इस्रायलकरता सीमित होता. पण आता 2025 वर्ष झालेलं आहे त्या गोष्टीला. आता जगभर जे आहे येशू ख्रिस्ताचे सेवक पसरलेले आहेत. जगभर जे आहेत येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे लोक आहेत. पुष्कळ जणांचे जीवन बदललेले आहेत आणि पुष्कळ लोक त्या कुसामुळं आज स्वर्गात गेलेले आहेत. त्याचा आनंद येशू ख्रिस्ताने बघितला आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा त्याने सामना केला आणि तो देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे जाऊन बसला. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जेव्हा कठीण प्रसंगातून जातात, जेव्हा ते कष्टातून जातात, कठीण प्रसंगातून जातात, तर ते जे आहेत ते देवाला सोडून देतात. जेव्हा चांगल्या प्रसंगातून ते जातात तर ते खुश असतात, ते देवाची स्तुती करतात. पण जेव्हा कठीण प्रसंगातून जातात ते देवाला सोडून देतात. प्रियानो, खूप आवश्यक आहे की प्रसंग कुठला पण असू दे, चांगला असू दे का वाईट असू दे, आपण येशू ख्रिस्ताबरोबर असणे खूप आवश्यक आहे. आपल्या समोर तो